हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ ऑफ माय चॅनल. कशा आहात सर्व? मजेत ना? आजचा दिवस खूप स्पेशल आहे कारण की मी आज आले आहे माझ्या माहेरी. तर आजचा ब्लॉग पण खूप स्पेशल असणार आहे. घराला सुंदर बनवण्यासाठी दरवेळी महागडे इंटेरियर्स करावं लागतं असं काही नाही आहे. तर काही हिरवीगार झाडंसुद्धा आपल्या घराला स्वर्गा इतकं सुंदर बनवू शकतात. तर चला, आज मी तुम्हाला माझ्या छोट्याशा होम गार्डनची टूर करवणार आहे आणि माझ्याकडे कोणती कोणती झाडं आहेत ती तुम्हाला दाखवते. सगळ्यात आधी हा आहे जेड प्लांट. याला कुबेराचं झाडही म्हणतात. अगदी कमी देखभालीमध्ये सुद्धा खूप छान वाढतो आणि घराला एक सुंदर इलेगंट असा लुक देऊन जातो. हा आहे स्पायडर प्लांट. हा घरातील हवा शुद्ध ठेवतो आणि अगदी लो मेंटेनन्स आहे आणि दिसायलाही खूप सुंदर आहे. पुढे आहे हे ब्रह्मकमळाचं झाड. यालाही खूप सुंदर फुले येतात. अँड दिस इज माय वन ऑफ द फेवरेट प्लांट. याचं नाव आहे सिंगोनियम आणि हा सुद्धा अगदी लो मेंटेनन्स प्लांट आहे. ह्याला 4-5 दिवसातून एकदा पाणी घातलं तरी सुद्धा हा अगदी सर्वाइव्ह करू शकतो आणि यामुळे आपल्या घराला अगदी मॉडर्न टच येतो. हे तुम्ही इनडोअर किंवा आउटडोअर कुठेही ठेवू शकता. हा आहे इंच प्लांट. याची जांभळट आणि हिरवी पानं खूप आकर्षक दिसतात आणि याला खूप वाढ असते. तुम्ही एखादं जरी ह्याचं वेल आणलं ना तर तुमची पूर्ण कुंडी पटकन भरून जाईल. अनदर क्यूट प्लांट, ह्याचं नाव आहे फिलोडेंड्रॉन. ह्याची पानं मोठी आणि हिरवीगार असतात. त्याला पण खूप सारी चकाकी असते आणि त्यामुळे आपण स्प्रेनं नेहमी याची पानं क्लीन करावी लागतात. घराच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये शोभा वाढवायला हे प्लांट अगदी परफेक्ट आहे आणि हीच झाडे मी दिवाळीमध्ये डेकोरेट करण्यासाठी यूज केली होती. इथे तुम्ही बघू शकता. तर या साईडला आहे अजून एक सिंगोनियम फिलोडेंड्रॉनचं झाड. अगेन पुढे आहे हा इंच प्लांट अँड स्पायडर प्लांट आणि हा आहे आमचा मनी प्लांट, जो की आता खूप 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 मोठा झालेला आहे. जवळपास प्रत्येकाच्या घरात दिसणारे झाड आहे आणि हे खूप शुभ मानले जाते आणि हे वाढवायलाही अगदी सोपं आहे. जमिनीमध्ये लावा किंवा पाण्यामध्ये ठेवा, याला खूप वाढ आहे. हे पटकन इझी रुजतं. तर हे बघा, माझं पूर्ण भिंतीवरती हे असं वाढलेलं आहे. मी दोऱ्याने असे 4-5 लाईन्स बनवलेले आहेत. त्याचे तुम्हाला क्लोजअपमध्ये दाखवते. हे आहे हँगिंग वेल आणि ह्याच्यामुळे माझ्या गार्डनला खूप छान लुक येतो. आणि हे आहे वेल्वेट प्लांट. ह्याला वेल्वेटी टेक्स्चरची अशी छान पिंक पिंक फुले येतात. हे आहे तुळशीचं झाड आणि ह्याच्याच बॅक साईडला आहे हे जास्वंदीचं झाड, जे मम्मीनं खाली जमिनीमध्ये लावलं होतं, पण ते आता थेट 3ऱ्या मजल्यापर्यंत वाढलेलं आहे. आणि गॅलरीमध्ये आम्ही हा असा एक झुलाही ठेवलेला आहे, जिथे आम्ही निवांत बसून संध्याकाळी चहा वगैरे घेतो. तर हे आहे आमचं जास्वंदीचं झाड, जे एका दिवसाला 20 ते 25 फुलं रोजची देतं. याची हाईट साधारणतः 26 ते 27 फूट इतकी आहे. हा इथे खाली जमिनीमध्ये लावलेला आहे आणि हा पूर्ण 2ऱ्या मजल्यापर्यंत जाऊन पोचलेला आहे. आणि याची सुंदर सुंदर फुलं रोज सकाळी उमलतात. आणि जास्वंदीच्या जवळच हे एक आहे पेरूचं झाड, ज्याला नुकतेच 2 पेरू लागलेले आहेत. आणि हा आहे अजून एक मनी प्लांट. यालाही आपण वेगवेगळ्या पद्धतीने डेकोरेट करू शकतो. हा आपल्या घराची सुंदरताही खूप वाढवतो. हा जरी लो मेंटेनन्स प्लांट असला तरी ह्याची पानं तुम्हाला अशी स्प्रेने क्लीन करावीच लागतात. हे आहे एक शोचं झाड, ज्याचं नाव मला तर नाही माहिती. तुम्हाला माहित असेल तर कमेंट करून नक्की सांगा. हे आहे अजून एक स्पायडर प्लांट, जे मदर प्लांटला छोटे छोटे बेबी प्लांट्स जे येतात ना, त्यापासून हे बनवलेलं आहे. आणि आता बघा ना, हे किती छान दिसतंय. आणि हे अजून एक मनी प्लांट आहे, जे माझ्या बहिणीनं लावलेलं आहे आणि हे पाण्यामध्ये वाढतं. म्हणजे बाहेर होते ते मातीमधले आहेत. आणि शेवटी हा आहे स्नेक प्लांट, जो कमी पाण्यामध्ये खूप छान वाढतो आणि घरातील हवा सुद्धा शुद्ध करतो. त्याला आपण इनडोअर आउटडोअर कुठेही ठेवू शकतो. तर हे होतं माझं छोटंसं होम गार्डन. तुम्हाला यापैकी कोणतं झाड सर्वात जास्त आवडलं ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ आता आपल्या चॅनलवरती येत राहतील, त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. तर चला, पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.